कुकिंग चाललंय तर हम्म, त्यामुळे बरं, ठीक आहे. करते सर मी. हरे कृष्णा माताजी. प्रणाम. आज आपल्याला नामापराध वरती ब्रजसुंदरी माताजी मार्गदर्शन करणार आहेत. मी थोडक्यात माताजींचा परिचय करून, ऍक्च्युली आपल्या सगळ्यांना त्या ओळखीच्या आहेत. माताजी यांच्या त्या बहीण आहेत. तसेच सिनियर मुंबईमध्ये त्या सिनियर काउन्सिलर म्हणून सेवा करतात. त्याचबरोबर गर्ल्स कॅम्प, त्यानंतर कार्यक्रम याच्यामध्ये सुद्धा माताजी खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांना खरं तर महाराजांचा जवळून संघ आहे आणि त्यांच्याकडे भक्तिमय. तर आज आपल्याला माताजी मार्गदर्शन करणार आहेत. मी माताजींना विनंती करते की तुम्ही आपलं मार्गदर्शन सुरू करावं. हरे कृष्ण. हा, ठीक आहे, हरे थांब. कृष्ण. हा, हरी बोल. एकच मिनिट, कॉल करते. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. सॉरी, मला माहिती नाही माझ्याकडून नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का तिकडून आहे. मला ऐकायला येत नव्हतं. आपण चालू करू शकतो का? हो, हो. हो व्हिडिओ. हो माताजी. ओके ओके. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीचैतन्येश्वर। हरे कृष्णा. नामामृतच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि मला ही संधी दिली आहे त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. कारण अशा संधी जेव्हा मिळतात, स्पेशली हरिनामावरती चर्चा करण्याची संधी, आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की आता तुम्हाला हा विषय चर्चेसाठी लीड घेऊन करायचा आहे, तर तुम्ही प्रयत्न करायला लागता थोडस. कारण काहीच स्वतः न करता नुसतंच बोलणं अपराधीपणाची भावना निर्माण करतं. सो थोडी रेस्पॉन्सिबिलिटी येते. असं दंगेखोर मुलाला अ, कसे शिक्षक त्याला मॉनिटर बनवतात, तेव्हा तूच मॉनिटर बन आणि तूच क्लासला सांभाळ. मग त्याला थोडस रेस्पॉन्सिबिलिटी येते की अरे मला थोडं नीट वागलं पाहिजे. सो अशा संधी जेव्हा मिळतात तेव्हा मला स्वतःला माझ्या हरिनामाबद्दल विचार करण्यासाठी त्या मला प्रेरणा देतात. सो बारामती वैष्णवी समितीची मी आभारी आहे त्याच्यासाठी. सो आपण नामामृतच्या गेल्या काही याच्यामध्ये नाम अपराध ची शृंखला आपण सगळे ऐकत आहोत. मी दरवेळेला तुमच्याबरोबर जॉईन नाही करू शकत ऐकण्यासाठी लाईव्ह. तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात. माझे सामाव शेड्यूल्स असे असतात, मी जॉईन नाही करू शकत. पण जेव्हा पॉसिबल होईल कधी
तर मी रेकॉर्डिंग ऐकते आणि खूप सुंदर चाललेली ही सिरीज. सो 10 नाम अपराध, अं, ची चर्चा जे पद्मपुराणामध्ये दिलेले आहेत नाम अपराध, जे आपल्या सकाळच्या म्हणजे जो मॉर्निंग प्रोग्राम प्रभुपादांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या रोजचा जप चालू करण्याच्या आधी हे 10 नामापराधांचे उच्चारण करतो, की हे 10 अपराध आहेत, म्हणजे स्वतःला दरवेळेला बजावण्यासाठी, आणि याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. तर खूप महत्वाचं आहे ना, एखादा एखादा मार्ग जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याच्यामधले खाचखळगे काय आहेत ते जाणून घेणं महत्वाचं असतं, नाहीतर काय होतं, ऍक्सिडेंट. सो 10च्या 10 नामापराध तुम्ही विविध वरिष्ठ भक्तांकडून ऐकलेले आहेत आपण. तर आता आज त्याच्या पुढे आपण जाणार आहे. तर त्याच्या आधी आपण दहा दहा अपराध काय आहेत, नाहीतर कधी कधी पुढचं पुढचं ऐकत जातो, मागे काय आहे अ, ध्यानामध्ये राहत नाही आपलं. सो थोडस क्विकली एक एक लाईन मध्ये आपण रिव्हिजन करूया. पहिला अपराध काय आहे? पहिला अपराध आहे भगवन नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवतांची निंदा करणे. हा पहिला, याला नंबर 1 दिलेला आहे. कारण भगवन नाम हे भगवान श्री कृष्णांपेक्षा अभिन्न आहे, आणि भगवंतांचे भक्त हे भगवंतांना त्यांच्यापेक्षाही अं, प्रिय आहेत. असं म्हणतात ना, हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तुवा स्थाने अपराधे नाही परित्राण. तुवा स्थाने म्हणजे वैष्णवांना असं म्हटलेलं आहे की हरिनामाप्रती काही अपराध केला तर तो हरिनामानी धुवून निघू शकतो, पण जर वैष्णवांप्रती अपराध केला तर त्याला काही गतीच नाही अशा व्यक्तीला. म्हणून वैष्णव अपराध हाला पहिलं स्थान देण्यात आलेलं आहे. दुसरं काय आहे? शिव ब्रह्मा आदी देवतांच्या नावाला भगवन नामांच्या समान किंवा त्याच्यापासून स्वतंत्र समजणे. म्हणजे अरे मी हरे कृष्णा पण करतोय, म्हणजे मी 4 माळा हरे कृष्णाची करते, आणि 4 माळा थोडं गणपतीचं हे पण करते, 2 माळा यांचं पण करते. करायला करा किंवा नका करू असं असं मी सांगणार नाही, पण ते ते आणि ते सेमच आहे बरं का, त्याच्यात काही फरक नाही असं समजून करणे हा अपराध आहे. तो करावा न करावा हा प्रत्येकाचे जसे जसे जसं भक्तीमध्ये तुमची प्रोग्रेस होत जाते, जसं तुम्हाला ते समज यायला लागते, त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण तो चॉईस हे करू शकतो, निवडू शकतो. पण त्यांना एक समान समजणे हे म्हणजे देवी देवतांची नावं पण आणि भगवंतांचं नाव पण याला समान समजणे हा अपराध आहे. समान समजणे पण अपराध आहे, आणि त्यांना भिन्न समजणे हा पण अपराध आहे. म्हणजे देवी देवता हे भगवंतांचे अंश आहेत, ते त्यांचे सेवक आहेत. सो त्यांची जी शक्ती आहे ती त्यांना भगवंतांकडूनच येते, ते इंडिपेंडंट नाही आहेत. तो ते भगवंतांपेक्षा भिन्नरित्या इंडिपेंडंटली कार्य करू शकतात असं समजणे हा पण एक अपराध आहे. तिसरा आहे गुरुची अवज्ञा करणे किंवा गुरुला एका सामान्य व्यक्तीप्रमाणे समजणे. ठीक आहे. भक्तीमधल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये पहिली स्टेप सांगतात श्रील रूप गोस्वामी, हे गुरुपादाश्रय. सो गुरूंचा आश्रय आणि त्यांच्या खाली भक्तीचा आचरण ही सगळ्यात महत्वाची स्टेप मानली जाते. आणि जसं आपण गुरुअष्टकांमध्ये रोज ऐकतो, साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे, सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेले की गुरु हे कृष्ण नाही आहेत, पण ते कृष्ण समान आहेत, कारण ते भगवंतांना खूप प्रिय आहेत. म्हणून त्यांच्या आज्ञेचं जर पालन आपण करत नसू, अवज्ञा करत असू, तर तोही एक मोठा अपराध आहे. मग वैदिक शास्त्र किंवा त्यांच्या प्रमाणांचं खंडन करणे, की अरे हे काय ऑथेंटिक नाहीये, हे वैदिक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ना, त्याला अं, त्याचं खंडन करणे, ते न मानणे, ऍक्सेप्ट न करणे हा पण एक अपराध आहे. पाचवा आहे हरे कृष्ण महामंत्राच्या महिमेला काल्पनिक समजणे. म्हणजे जसं आता तुम्ही 6व्या अजामेलची गोष्ट ऐकली, तर त्याच्यामध्ये विष्णुदूत म्हणतात की एकदा जरी तुम्ही जप केला,
एक हरिनामाचं उच्चारण केलं तर त्याच्या जन्मांची पापं धुवून निघतात. एवढंच काय, आधीची पापं तर निघून निघतात, पण एखादी व्यक्ती जेवढी पापं पुन्हा करू शकेल तेवढी ती सुद्धा धुवून निघतात. अरे अरे, हे असं ना, असंच सांगितलेलं आहे. असं म्हणजे हे काल्पनिक आहे, आपल्याला छान वाटावं म्हणून, लोकांनी जप करावा म्हणून असं सांगितलेलं आहे. असं म्हणून भगवंतांच्या नावाच्या महिमेला काल्पनिक समज नाही, असं काही खरं नसतं बरं का. पण असं असं सांगतात ना, असं वाढवून सांगतात ना, तसं सांगतात, असं समजणे पण अपराध आहे. अं, मग पुढे अर्थवाद. पवित्र भगवान नामावर अर्थवादाचा आरोप. त्याच्यानंतर नामाच्या बळावर पाप करणे. मी आता जरा पटपट घेते कारण आपल्या आजच्या विषयाला नाहीतर वेळ मिळणार नाही. नामाच्या बळावर पाप करणे म्हणजे आपण अं मी असं 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 करतोय, म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी करायच्या आणि मग जप पण करते. मी जप करते ना, म्हणजे मग माझ्या या सगळ्या चुकीच्या गोष्टी पण धुवून येते. मी खोटं बोलते, मी फसवते, मी लोकांचा फायदा घेते, मी व्यवस्थित वर्तन करत नाही, किंवा मी अ, दुखावते आणि मग जप पण करते. मग माझी जी काही चुका झाल्यात त्या सगळ्या धुवून निघते. अशा यांनी अ, जप करणे, नामाच्या बळावरती पाप करणे, ही हा हा खूप मोठा अपराध आहे आणि ही होण्याची खूप शक्यता आहे. मग हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला वेदांमध्ये वर्णित एक शुभ सकाम कर्मकांडांच्या समान समजणे. की बाकी जशी कर्मकांड आहेत ना, मग एक सत्यनारायण पूजा असेल किंवा कुठला तरी यज्ञ होम असेल, तसंच हरे कृष्ण पण एक शुभ सकाम कर्म आहे, यांनी माझं पुण्य वाढतं वगैरे, अशा अशा असं समजणे, हे पण हा पण एक मोठा अपराध आहे. मग अश्रद्धाळू व्यक्तीस हरिनामाच्या महिमेचा उपदेश करणे, कारण असं केल्याने ती व्यक्ती हरिनामाप्रती अपराधी भावना ठेवते आणि त्या व्यक्तीला फायदा होण्यापेक्षा त्याचा तोटाच होतो. अशा व्यक्तीला अ, हरिनामाप्रती उपदेश नाही केला पाहिजे. आणि जो आता गेल्या वेळेला आपण डिस्कस केला, तो लास्ट, भगवान नामाच्या जपावर पूर्ण विश्वास न ठेवणे आणि त्याची एवढी अगाध महिमा ऐकल्यानंतर सुद्धा भौतिक आसक्ती कायम ठेवणे. सो लास्ट टाइम आय एम शुअर तुमचं डिस्कशन याच्यावरती झालं असेल की अं, एवढं आपल्याला माहिती आहे की हरिनामाची एवढी महिमा आहे, म्हणजे तुमच्याकडे बेसिकली तुमच्याकडे एक चिंतामणी आहे. तरी पण तुम्ही एखाद्या काचेच्या तुकड्याशी जास्त अटॅचमेंट आहे तुमची, तर तो हरिनामाच्या प्रती अपराध आहे. एवढं तुमच्याकडे एखादी व्हॅल्युएबल गोष्ट असताना सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना, म्हणजे क्षुल्लक गोष्टींना आपण अटॅच राहतो. आणि हा असं केल्याने आपल्याला हरिनामाच्या प्रती रुची निर्माण होणं कठीण होऊन जातं. सो हे 10 नाम अपराध आहेत. तर आपण मंदिरामध्ये काय म्हणतो, हे 10 अपराध म्हटल्यानंतर इंग्लिशमध्ये सांगतात, इट इज ऑल्सो अन ऑफेन्स टू बी इनअटेंटिव्ह वाईल चॅन्टिंग. म्हणजे जप करताना ध्यानपूर्वक जप न करणे हा देखील एक अपराध आहे. हा देखील एक अपराध आहे. म्हणजे अ, ऐकताना कदाचित असं वाटेल की अ, हे सगळं मुख्य आहे, पण हे पण आहे बरं का, ह्याच्याबरोबर हे पण एक अपराधच आहे. आणि पुढचं वाक्य सांगतात की एव्हरी डिवोटी हू क्लेम्स टू बी अ वैष्णवा मस्ट केअरफुली गार्ड अगेन्स्ट these ऑफेन्सेस इन ऑर्डर टू क्विकली अचीव द डिझायर्ड सक्सेस. म्हणजे जो कुठला भक्त स्वतःला वैष्णव समजतो, त्यांनी काळजीपूर्वक वरील सगळ्या अपराधांचं अपराध टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपलं जे ध्येय आहे कृष्ण प्रेम, याची आपल्याला शीघ्रच प्राप्ती होईल. स्वतः याच्यामध्ये असं म्हणलं की एव्हरी डिवोटी हू क्लेम्स टू बी अ वैष्णव, जो भक्त स्वतःला वैष्णव समजतो याचा अर्थ ज्याची इच्छा आहे की मला वैष्णव बनायचं आहे. असं नाही की मी वैष्णव समजतो स्वतःला, मग तुम्ही म्हणाल मी तर बाबा नाही बाबा, मी तर इतकी नम्र आहे, मी स्वतःला वैष्णव नाही समजत, त्याच्यामुळं मला कदाचित मला हे लागू होत नाही. नाही, वैष्णव समजतो म्हणजे
वैष्णव बनण्याचं ज्यांचं ध्येय आहे त्यांनी या सगळ्या अपराधांबद्दल पासून दूर राहायला पाहिजे, किंवा ते कसे टाळता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. सो आजचा आपला विषय आहे, इट इज ऑल्सो अन ऑफेन्स टू बी इनअटेंटिव्ह वाईल चॅन्टिंग. म्हणजे जप करताना सावधानतापूर्वक जप न करणे, ध्यानपूर्वक जप न करणे, हा देखील एक अपराध आहे. असं देखील अशा शब्दात जरी इथे हे मेन्शन केलं असलं तरी सुद्धा इनअटेंटिव्ह चॅन्टिंगला, म्हणजे अ, जो जप ध्यानपूर्वक जेव्हा आपण जप करत नाही त्याला असं म्हटलेलं आहे की असं म्हणतात की इनअटेन्शन इज अ मदर ऑफ ऑल ऑफेन्सेस. म्हणजे इनअटेन्शनला मराठीत एक शब्द आहे का, म्हणजे ध्यान न देणे किंवा सावधानता न बाळगणे, हे सगळ्या अपराधांचं मूळ आहे असं म्हणलं जातं. आणि इनअटेंटिव्ह चॅन्टिंग इज द मदर ऑफ ऑल द ऑफेन्सेस. म्हणजे हे जे सावधानतापूर्वक न करणारा जो जप आहे तो सगळ्या अपराधांची आई आहे. त्याच्यापासूनच हे सगळे अपराध स्प्रिंग होतात. पण असं समजूया की कसं तरी कुठल्या ना असं होणं शक्य नाही, पण हायपोथेटिकली असं आपण समजलं की मी सगळे नामापराध अवॉइड केले. पहिला म्हणजे महाभागवतांची निंदा करण्याचा अपराधापासून ते भौतिक आसक्ती कायम ठेवण्याच्या अपराधापर्यंत जे 10च्या 10 अपराध आहेत मी पूर्णपणे अवॉइड केले. मी बिलकुल एकही अपराध करत नाही. मी एवढी काळजीपूर्वक करते ना माझं जीवन नित्य. बिकॉज हे जे अपराध आहेत हे तुम्ही तुमच्या डेली रुटीन, तुमच्या आयुष्य म्हणजे रोज रोजच्या जीवनामध्ये घडणारे अपराध आहेत. हे अपराध जपाला बसल्यानंतर करणारा अपराध होणारा अपराध नाहीये, बरोबर? म्हणजे आपण कसं जपाला बसून भागवतांची निंदा करायची नाही, हरिनामाला काल्पनिक समजायचं नाही, हे जपाला बसल्यानंतर नाही, हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, बरोबर? सगळं मी अवॉइड केलं माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये. या 10च्या 10 गोष्टी मी करत नाही. असं करून सुद्धा जर मी जप ध्यानपूर्वक नसेन करत तर मला कृष्ण प्रेम मिळण्याची शक्यता नाही. मला कृष्ण प्रेम मिळणार नाही ध्यानपूर्वक जप न केल्याने. सो बिकॉज दिस इज द मदर ऑफ ऑल ऑफ. तुम्ही जर जप नसाल करत ध्यानपूर्वक तर ऍक्च्युअली आपण बाकीच्या अपराधांपासून लांब राहू शकत नाही. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या हरिनाम चिंतामणीमध्ये सांगतात की तुम्ही रोज 64 माळा जरी जप करत असाल 10 नाम अपराध न करून, पण ते जर ध्यानपूर्वक करत नसाल तर कृष्ण प्रेम तुम्हाला मिळण्याची शक्यता नाही. तर असे हे जे इन अटेन्शन आहे, मी इन अटेन्शन असा एक शब्द वापरतेय. इन अटेन्शन म्हणजे विना ध्यान, ध्यान न देता. पण तर ते ध्यान न देता असा एक एवढा शब्द म्हणण्यापेक्षा इन अटेन्शन असं मी म्हणतेय. प्लीज तेवढं एक नोट करून घ्या तुमच्याकडे की इन अटेन्शन असं. इन अटेन्शनचे 3 प्रकार. पहिली एक गोष्ट अशी आहे की हे इन अटेन्शन जे आहे ते आपल्याला टाळायचं. म्हणजे हे जे ध्यान न देण्याचं जो गुण आहे तो आपल्याला टाळायचा आहे. कधीपर्यंत टाळायचा आहे बरं? जोपर्यंत आपल्याला हरिनामाबद्दल रुची येत नाही तोपर्यंत आपल्याला तो टाळायचा. तोपर्यंत काळजी घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि एकदा रुची आली तर मग आपोआपच त्या गोष्टी होतील. मग ते इन अटेन्शनचा त्रास आपल्याला होणार नाही, बरोबर? म्हणजे जसं एखाद्या मुलं आपण असं म्हणतो ना, मुलांना वळण लावताना सांगतात अरे त्याला सवय नाहीये. 2 आया सांगतात की अजून त्याला सवय पडली नाहीये ना रुटीनची व्यवस्थित, तोपर्यंत मलाच त्याला हे करणं गरजेचं आहे. पण मग एकदा त्याला अजून समजलं नाहीये, त्याला अजून तेवढी रेस्पॉन्सिबिलिटीचा सेन्स आलेला नाहीये, म्हणून मग आईसारखी मागे लागून लागून अरे या वेळेला हे कर, या वेळेला हे कर, असं कर, असं कर, असं कर. मग एकदा तो मुलगा मोठा झाला, त्याला त्याची रेस्पॉन्सिबिलिटीची सेन्स आला की आईला सांगायची गरज नाही. ते आपोआपच होतं. तसं आहे. आत्ता आपल्याला प्रयत्नपूर्वक इन अटेन्शन वरती काम करावं लागेल.
ध्यानपूर्वक जप करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जोपर्यंत आपल्याला हरिनामाची रुची येत नाही. एकदा रुची आली की मग पुढे अं, हे करायची गरज नाही आपल्याला. स्पेशल एफर्ट्स घ्यायची गरज नाही. या रुचीमुळेच गोष्टी आपोआप घडत जातील. तर आचार्य अशा आपल्या इनअटेंटिव्हनेस जो आहे, याला 3 प्रकारचे इनअटेंटिव्हनेस आहे. इनअटेन्शन 3 प्रकारामध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर त्याचं डिव्हिजन करतात. पहिलं काय आहे? औदासीन्य. दुसरं आहे जाड्य. आणि तिसरं आहे विक्षेप. हं. हे थोडस टेक्निकल टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही डायग्नोसिस करायची गरज नाहीये. कारण अरे माझं असं होतंय म्हणजे बहुतेक जाड्य आहे का, का औदासीन्य आहे का, मला असं वाटतं विक्षेप आहे. जाणून घेतलं तर चांगली गोष्ट आहे. पण अशा प्रकारे कधी कधी ओव्हरलॅपिंग पण असू शकतं. अरे माझा जप मी असा करतेय, मग कदाचित तो औदासिन्यमुळे असेल, कदाचित विक्षेपमुळे असेल, असं असू शकतं. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज सोल्युशन. ठीक आहे. डॉक्टरला माहितीये की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, आणि आपण सगळे काय डॉक्टर बनू शकत नाही. तर आपण डॉक्टरांनी जे औषध दिलंय ते घेतलं की आपला डिसीज बरा होणार, हे नक्की. थोडं समजू शकलो त्या डिसीज बद्दल, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज मेडिसिन. मला 1 मिनिट जरा वेळ द्या. मला इकडे माझा दुसरा एक झूम कॉल चालू आहे, त्याचा मला जस्ट एकच मिनिट. सॉरी. सो हा. सो तीन प्रकारचे जे आहेत. पहिला आहे औदासीन्य. औदासीन्यला इंग्लिशमध्ये इनडिफरन्स असं म्हटलंय. उदासीनता. म्हणजे हरिनामाबद्दल उदासीन राहायचं. म्हणजे काय? तर बेसिकली व्यवस्थित काय करतोय आपण, म्हणजे आता जप करतोय, झोपतोय जप करताना, का कुठे भरकटलोय का काय, काही नाही, त्यातून काही फरकच पडत नाही. मला झोप आली आहे, मी आपलं असं झालं रे कृष्ण असं म्हणून एका जागेला तसंच बसून राहते, प्रयत्नही नाही करत आहे, काय उदासीन आहे मी. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीबद्दल आपण उदासीन, तर काही फरक पडत नाही. अं, काही काही गोष्टींमध्ये औदासीन्य चांगलं आपल्याला मदत करते, की लोक आपल्याला अपमान करतायत किंवा काय, पण आपण जर एखादी गोष्ट व्यवस्थित अ, गुरुच्या टीचिंग प्रमाणे करत असू, आणि काही लोक आपल्याला नावं ठेवत असतील, अपमान करत असतील, तर उदासीनता त्या गोष्टींबद्दल दाखवलं, तो एक चांगला गुण आहे. पण ही उदासीनता हरिनामाबद्दल उदासीनता, जपाबद्दल उदासीनता. ठीक आहे. हम्म, हरिनामाबद्दल मध्ये आपण ऍब्झॉर्ब होत नाही. चॅन्टिंग करताना इनडिफरंट राहतो, उदासीन राहतो. असं का होतं, औदासिन्य का येतं? त्याचं कारण भक्ती विनोद ठाकूर सांगतात. जर तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या भौतिक आसक्ती असतील, गेल्या वेळेचा विषय जो असेल आपला, की भौतिक आसक्ती कायम ठेवणे, तर जो माणसामध्ये खूप साऱ्या भौतिक आसक्ती आहेत, अशा व्यक्ती हरिनामाबद्दल उदासीन राहतो. कारण हरिनामाबद्दल आसक्ती नाही, इतर गोष्टींबद्दल आसक्ती आहे. तर ज्या गोष्टीबद्दल आसक्ती आहे त्या गोष्टीबद्दल आपण उदासीन राहत नाही, आणि हरिनाम ज्याबद्दल आपली आसक्ती नाही त्या गोष्टींबद्दल आपण उदासीन राहतो. म्हणून आपण भरपूर साऱ्या भौतिक गोष्टींवर आपली आसक्ती असेल, तर आपण हरिनाम करताना बोलतोय हरिनाम, पण त्याच्यामध्ये काही ऍब्झॉर्ब होत नाहीये, मी काय करतोय, काय असं, हे हे ध्यानच राहत नाही माणसाला. तर त्याचे सोल्युशन्स देतात भक्ती विनोद ठाकूर. अं, ते सांगतात की पहिलं सोल्युशन खूप महत्वाचं, की जेव्हा आपण आपला जप, ह्या इनअटेन्शनचा, औदासिन्याचा आपल्याला प्रॉब्लेम आहे, किंवा दुसरा कुठल्याही इनअटेन्शनचा प्रॉब्लेम असेल, तर वैष्णवांच्या असोसिएशन मध्ये जप करणे. वैष्णव संघामध्ये येऊन जप करणं, जसं तुम्ही नामामृतला करता. किती करोनाचं हे एक मोठं ब्लेसिंग आहे, की झूम शी आपण एवढे फेमिलियर झालो आहोत, की जे लोक रोज मंदिरात जाऊन जप नाही करू शकत रेग्युलरली,
त्यांच्यासाठी अशा फॅसिलिटीज, नामामृत सारख्या असे वेगवेगळे पण आणखीन पण ग्रुप असू शकतील, जिथे जाऊन तुम्ही भक्तांबरोबर घर बसल्या भक्तांबरोबर जप करू शकता. पण जर पॉसिबल असेल, जेव्हा पॉसिबल असेल, मंदिरात जाऊन भक्तांबरोबर जप करणे. कारण काय होतं, ती एक सिनर्जी असते. हा, सगळेजण जप करतात हरे कृष्णा, त्यांच्याबरोबर जप, आपलाही औदासिन्याला आपण त्याच्यावर मात करू शकतो. दुसरं सोल्युशन सांगतात की अशा ठिकाणी जप करा जिथे खूप सारे मटेरियल व्हायब्रेशन्स नाही आहेत. म्हणजे मंदिरामध्ये करा, किंवा घरामध्ये तुळशीच्या शेजारी बसून करा, भक किंवा मंदिरामध्ये जरी नसाल तरी भक्तांच्या असोसिएशन मध्ये जा, जिथे भौतिक मटेरियल व्हायब्रेशन्स नाहीये, जिथे खूप सारे भौतिक वादाचा प्रेझेन्स नाहीये, जिथे तुम्ही कधी अनुभव केला असेल, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर कधी ट्रिपला वगैरे जावं लागतं किंवा जातो आपण, असं हिल स्टेशनला वगैरे गेला आणि तुमचे राऊंड तुम्ही सकाळी कंप्लीट नाही केलेले आहेत, आणि मग तुम्ही साईट सीइंगला जाऊन तिथे सगळे बाकीचे लोक मजा करतायत, म्युझिक चालू आहे, कोणी हसतंय, कोणी खातंय, अशा ठिकाणी जपामध्ये नॅचरली मन लागत नाही. आपण उदासीन होतो, इनडिफरंट होऊन जातो, तोंडाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आणि बघतोय काहीतरीच, आणि म्हणजे बिलकुल हरिनाम एका ठिकाणी चाललंय आणि आपलं लक्ष नाही. म्हणून जिथे खूप साऱ्या अशा मटेरियल ऍक्टिव्हिटीज आहेत ना, अशा ठिकाणी जप करण्याचं टाळायचं. आणि अशी जागा जी या गोष्टींपासून लांब आहे, बेस्ट इज टेम्पल, टेम्पल हॉल, किंवा भक्त जिथेही एकत्र येऊन करतात ती जागा, किंवा नामामृत सारखे सेशन. ठीक आहे. तिसरं सोल्युशन देतात भक्तिविनोद ठाकूर की भगवंतांच्या धामामध्ये जप करणे. सो जेव्हा कधी आपण यात्रेला वगैरे जातो, तेव्हा आपण त्याचा ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे, जेणेकरून आपली हरिनामाबद्दलची आसक्ती वाढेल आणि अवदासीन्य कमी होईल. चौथं आपण चर्चा केली तुलसी महारानींच्या शेजारी बसून, बिकॉज तुलसी महाराणी हा भगवंतांच्या अत्यंत प्रिय भक्त आहे. म्हणून त्यांच्या जवळ बसून जेव्हा आपण जप करतो तेव्हा ते आपल्याला मदत करतात औदासीन्य आपलं ओव्हरकम करण्यासाठी. आपण त्यांना प्रार्थना करू शकतो सतत, जेव्हा कधी आपले डोळे त्यांच्यावरती आपली दृष्टी पडते, आपण प्रार्थना करू शकतो की तुलसी महाराणी मला मदत करा, माझं औदासीन्य दूर करा, मला भगवंतांबद्दल आसक्ती द्या, हरिनामाबद्दल आसक्ती द्या. म्हणून तुळशीच्या समोर जप करणं. शिला हरिदास ठाकूर नेहमी तुळशीच्या समोर बसून जप करायचे, जे आपले नामाचारी आहेत. सो मी स्वतः पण हे अनुभव केलेला आहे आणि खूप मदत होते जेव्हा तुळशीच्या शेजारी बसून समोर बसून तुम्ही जप करता. आणखीन सांगतात भक्तिविनोद ठाकूर की हे काही शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या खोलीमध्ये स्वतःला, म्हणजे एखादी खोलीमध्ये जिथे फार आवाज येत नाहीये, जिथे तुम्ही एकटं बसून व्यवस्थित फोकस करू शकाल, अशा खोलीमध्ये बसून करा. शक्य नसेल, तसं शक्य नसेल तर तुम्ही तुमचे डोळे, कान, नाक बंद करून, तर नाक बंद करून म्हणजे असं एकदम बंद करून नाही, पण जेणेकरून तुमचे सेन्सेसला स्टिम्युलेशन मिळणार नाही, सेन्सेस तुमचे जे इंद्रिय ते असे खूप उत्तेजित होणार नाही, अशा अशा प्रकारे तुम्ही करू शकता, डोळे डोळे झाकून वगैरे. सो हे होतं औदासिन्य पद्धत. दुसरं आहे जाड्य. जाड्य म्हणजे काय? जडता, आळस. कधी कधी वेळ असला तरी पण वाटतं रे आत्ता नको जप, नंतर करते नंतर. कधी कधी सकाळी आळस करतो, आपण उठायचा आळस करतो, चालढकल करतो की नको राहू दे, असू दे, असं करून त्याला जाड्य असं म्हटलं नाही. किंवा जप करता करता पण कंटाळा येतो, असं पूर्ण राऊंड करावेसे वाटत नाही, एक अख्खा राऊंड पण पूर्ण करावासा वाटत नाही, झोपून करावंसं वाटतं, लोळून करावंसं वाटतं, रिलॅक्स असं, याला जाड्य असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग जाड्यावरती काय सोल्युशन सांगतात भक्तिविनोद ठाकूर? तर पुन्हा एकदा अशा वैष्णवांच्या संघामध्ये जप करणे जे वेळ घालवत नाही, जे एन्थुझियास्टिक आहेत त्यांच्या जपाबद्दल. अशा तुम्हाला अनुभव असेल राईट, अशा व्यक्तींबरोबर जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपल्यालाही वाटतं नाही नाही, मला पण करायचंय, मला पण करायचंय. ते बिलकुल बोलत नाही जप करताना, ते पूर्ण नो फोकसनी जप करतायत, मध्ये मध्ये थांबत नाहीये, मध्येच काहीतरी बिडबॅग ठेवूनच टाकली, थोडं दुसरंच काहीतरी करायला, असं म्हणजे आळस करत नाही बेसिकली. सो हा झाला जाड्य. आणि तिसरा आणि खूप महत्वाचा इज विक्षेप. विक्षेप म्हणजे ऍक्च्युअली
डिस्ट्रॅक्शन. असं म्हणतात ना की इनअटेन्शन इज द मदर ऑफ ऑल द ऑफेन्सेस, आणि विक्षेप इज द मदर ऑफ ऑल इनअटेन्शन. म्हणजे इनअटेन्शन जे आहे ते सगळ्या अपराधांची आई आहे, आणि विक्षेप हे सगळ्या इनअटेन्शनची आई आहे. म्हणजे ही आजी आहे बेसिकली. विक्षेप ही आजी आहे. खूप पॉवरफुल आहे. विक्षेप म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आपल्यासाठी बिलकुल कठीण नाहीये ही गोष्ट समजायला. म्हणजे जप करत करत दुसऱ्याच गोष्टी करणे. स्पेशली हा जो स्मार्टफोन आहे आपला, सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन. जप करतोय पण हात असा 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 असा, कधी कधी एक हे बोट बाहेर आलेलं असतं त्यांनी असं 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 करत डिस्ट्रॅक्ट. बेसिकली करतोय काय मी? एक गोष्ट, आणि त्याच्यापासून भरकटणे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी करणे, पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट होणे. आणि हे असं जर आपण जप करत असू तर बाकीचे सगळे इनअटेन्शन आपल्यामध्ये आपोआप येणार. कारण ही आजी आहे ना, तर आजीपासनं पुढे बाकीचे पण इनअटेन्शन येणार. सो भक्तिविनोद ठाकूर त्याची कारण सांगतात की अं, आपल्या जीवनामध्ये एक जर व्यक्ती अपोजिट जेंडरशी, म्हणजे अपोजिट जेंडर समजतं तुम्हाला? एखादा पुरुष एखाद्या स्त्री प्रती किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाप्रती जर त्यांची आसक्ती अति प्रमाणात असेल. दुसरं, संपत्तीबद्दल आसक्ती एखाद्या व्यक्तीची खूप प्रमाणात असेल. तुमच्या तुम्हाला जर नेम फेम म्हणजे नाम प्रतिष्ठा या गोष्टींबद्दल व्यक्तीला जर खूप असेल की हा मला माझ्याबद्दल लोकांनी चांगलं हे करावं, मी खूप फेमस बनावं, मला खूप लोकांनी मान द्यावा, अशा इच्छा जर व्यक्तीच्या हृदयात असतील, पोझिशन मिळावी मला, पोझिशन साठीचे डिझायर जर आपल्या हृदयामध्ये असतील, आणि फसवण्याची वृत्ती जर आपल्या हृदयामध्ये असेल, तर डिस्ट्रॅक्शन, चॅन्टिंग मध्ये डिस्ट्रॅक्शनची चा जो अपराध आहे तो आपल्याकडून होतो. आता एवढी सगळी मोठी लिस्ट आहे, याच्यामधल्या कमीत कमी एक किंवा सर्व कलियुगामधल्या जीवांच्या हृदयामध्ये नॅचरली असतात. काही लोकांना ते पटकन लक्षात येतं, काही लोकांना ते पटकन लक्षात येत नाही. पण हे आपल्या हृदयामध्ये नक्कीच आहेत, आणि त्याच्यामुळे आपण चॅन्टिंग मध्ये डिस्ट्रॅक्टेड राहतो. त्याच्यासाठी भक्तिविनोद ठाकूर रेमेडी काय सांगतात? अं, वैष्णव वैष्णवांबरोबर जप करणे हा एक कॉन्स्टंट, काय म्हणायचं, रामबाण उपाय म्हणता येईल याला. वैष्णवांबरोबर, प्रॉपर वैष्णवांबरोबर, जे या सगळ्या अनर्थांपासून सिन्सिअरली दूर जाण्याचा प्रयत्न करतायत, व्यवस्थित जप करण्याचा प्रयत्न करतात, अशा भक्तांच्या संघामध्ये जप केल्याने आपण विक्षेप, जे जे आहे इनअटेन्शन, त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकतो. दुसरं सांगतात की भक्तिविनोद ठाकूर सांगतात की ज्या माधव तिथीज आहेत ना, जसं एकादशी, जन्माष्टमी, आणि अशा ज्या ज्या एकादशी बद्दल ते स्पेशली सांगतात की एकादशीच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त आपल्या भौतिक गरजांना आपण कमी करून जास्तीत जास्त हरिनामावरती, भक्तीवरती फोकस केलं पाहिजे. अशाने काय होतं, या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला वाटणाऱ्या भौतिक गरजा आहेत ना, की मला पोझिशन पाहिजे, मला नाम पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, मला अपोजिट जेंडरचं असोसिएशन पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला या सगळ्या या भौतिक आसक्ती आहेत व्यक्तीच्या. तर ज्या दिवशी एकादशी सारख्या दिवशी आपण अगदी खाण्यापासून सुद्धा जेव्हा स्वतःला रेग्युलेट करत असतो, तेव्हा आपण या विक्षेप, तो जो अनर्थ आहे, जो अपराध आहे, त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते, जेव्हा आपण या तिथींचं व्यवस्थित पालन करतो, त्या डिटर्मिनेशनने. की मला बॉडीली, बेसिकली शारीरिक स्तरापासून थोडस आपण वरती उठण्याचा प्रयत्न करतो. म्हणून भक्तिविनोद ठाकूर खूप काय म्हणतात, एम्फॅटिकली खूप जोर देऊन सांगतात की तुम्ही एकादशीचं पालन या डिटर्मिनेशननी करा, आणि एकादशी तिथी तुम्हाला मदत करेल तुमच्या जपामधला विक्षेप टाळण्याचा, त्याच्यावरती मात करण्यासाठी. आणि अशा प्रकारे तुमची भक्ती वाढेल.
आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट भक्तिविनोद ठाकूर सांगतात की अ, याच चॅप्टर मध्ये हरिनाम चिंतामणीच्या, की आपण प्रत्येक व्यक्तीने म्हणजे जप करताना ध्यान देणे, ही गोष्ट आपण आता डिस्कस केली. आणि या गोष्टीवरती ध्यान देणे की मी रोज माझ्या 16 माळा, किंवा तुम्ही जितक्या माळा करत आहात, तुम्ही एक वाव घेतलास ना की मी रोज 4 माळा करते. रोज 4 तर करतेच, कधी 8 पण करते, कधी 10 पण करते, पण 4 पेक्षा कमी मी करत नाही. तर तसे तुमचे 4 असतील, 8 असतील, 6 असतील, 12 असतील, 14 असतील, 16 असतील, ज्या तुमचा आपला जो रोजचा कोटा आहे, की मी रोज जो ठरवलेला आहे, मी एवढे एवढे माळा करणार, ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा अटेंटिव्ह राहणे आणि कधी निग्लेक्ट नाही करणे, की झाल्या का 16 माळा, झाल्या असतील बहुतेक, असं नाही, किंवा आज नको, आता 12 माळा झाल्या पण आता फार नको, बस उद्या करते, उद्या मी 18 करते, असं नाही, कॅरी फॉरवर्ड न करणे. रोजच्या माळा रोज संपवणे, रोज करणे. शिला प्रभुपाद पण सांगतात की जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या माळा नसाल करत, तर तुम्ही माया देवीला, यू आर ओपन टू माया, बेसिकली माया देवी तुम्हाला कधी पण अटॅक करून तुमचं पतन होऊ शकतं. सो म्हणून रोजच्या रोज आपला तो कोटा पूर्ण करणे हे खूप महत्वाचं आहे. सो आणखीन विक्षेपवरच्या रेमेडीमध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर आणखीन सांगतात की प्रार्थना. ऍक्च्युली विक्षेपच नाही, कुठल्याही गोष्टी, या कुठलेही अपराध जे आहेत, स्पेशली इन अटेन्शनचे जे आपण डिस्कस केले, त्याच्यासाठी प्रार्थना हे एक खूप 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 पॉवरफुल टूल आहे, म्हणजे खूप पॉवरफुल शस्त्र आहे. की भगवंत, कारण आपण हम्म, एकाकी आमाय नाही पाय बल हरिनाम संकीर्तन, ऑफकोर्स त्याच्यामध्ये वैष्णवांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे, पण तुम्ही वैष्णवांना प्रार्थना करू शकता, हरिदास ठाकूरांना प्रार्थना करू शकतो आपण, आपण भगवंतांना हरिनामाला प्रार्थना, हरिनाम प्रभूंना प्रार्थना करू शकतो, गुरूंना प्रार्थना करू शकतो, की प्रार्थना करून की नाही, मला मला या जपावरती पूर्ण ध्यान द्यायचंय, कारण बोलो केर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, माझं काहीही क्वालिफिकेशन नसताना गोलोक मधून मिळालेलं हे जे प्रेमधन मला असंच असंच देण्यात आलेलं आहे. आणि मला ते ध्यानपूर्वक करायचंय, मला असंच हे इनअटेंटिव्ह चॅन्टिंग करून जन्म जन्मांपासून मी करून सुद्धा मला कृष्ण प्रेमाची प्राप्ती नाही होणार, इतकी माझ्यासारखी दुर्दैवी मग मीच. असं मला बनायचं नाहीये, भगवंता मला मदत करा, अशा ज्या प्रार्थना आहेत, धामाला प्रार्थना करू शकतो, गुरूंना करू शकतो, हरिनामाला करू शकतो, भगवंतांच्या विग्रहांना करू शकतो, अं, वैष्णवांना करू शकतो, भागवतला करू शकतो, सगळ्यांना करू शकतो प्रार्थना, आणि तुलसी महारानींना करू शकतो डेफिनेटली. अशा प्रकारे आपण विक्षेप विक्षेप जाड्य आणि औदासिन्य, या तिन्ही प्रकारच्या इन अटेन्शनला आपण इन अटेन्शन वरती मात करू शकतो. जसं मी म्हंटल तसं गरज नाहीये समजून घ्यायची की हे आता औदासिन्य आहे का हे आहे, जे काही असेल त्याच्यातनं बाहेर पडायचंय एवढं जर हे असेल, तर मेडिसिन घ्यायचं आणि बरं व्हायचं, हा आपला बेसिक मोटिव्ह आपला तो आहे, ध्येय आपलं ते की मला बरं व्हायचंय. मग डोकं मायग्रेन आहे का, हे असं दुखतंय, मग मला असं वाटतंय की असं आहे, त्याची गरज नाही, डॉक्टरांना माहितीये तुम्हाला काय होतंय, त्यांनी आपल्याला छान लिस्ट ऑफ रेमेडीज दिलेल्या आहेत, आपण फॉलो करूया आणि त्याच्यावरती मात करूया. मला वाटतं मी इथे विराम देते, आणि कोणाला काही शेअर करायचं असेल, काही विचारायचं असेल, तर आपण चर्चा करू. मला वाटतं वेळ पण भरपूर झालेली आहे ऍक्च्युली, पण तरी सुद्धा थोडा रिकॅप मध्ये आपला थोडा जास्त वेळ गेला आज बाकीच्या सगळ्या अपराधांमध्ये, पण तरी पण जर वेळ असेल तर आणखीन चर्चा करू शकतो आपण. हरे कृष्ण. प्रतिभा. हरे कृष्णा. हरे कृष्ण हरे. माताजी. हा माताजी, दंडवत प्रणाम. माताजी, आपलं लेक्चर ऐकल्यावर तर सगळे प्रश्नच प्रश्न निर्माण झालेत. अरे बापरे. बोला ना माताजी. स्टार्टिंगच्या बाबतीत किती म्हणजे आम्ही मागे आहोत, आणि म्हणजे मी तरी खूपच अपराध करते असं वाटायला लागलंय.
मी प्रवासात पण कधी कधी माझं चॅन्टिंग पूर्ण करते. हम्म. आणि भक्तांचा संग पण माझ्यासाठी कमीच आहे. हम्म. आणि जपाला माताजी. बसल्यानंतर तर भौतिक जगात तिकडं हम्म. तिकडं मन तर सततच भरकटत असतं. जेव्हा एक माळा पूर्ण होईल तेव्हा त्यातले पाच सात मणी माझ्याकडून असे प्रामाणिक असं एका जागेला मन स्थिर आहे असं होत असेल तर 5-6 मणी झाले की अं, 5-7 बीड नंतर लगेचच मन इकडं तिकडं भरकटत असतं माताजी. सगळ्यांचं सगळे अपराधच अपराध मी आहे. सगळ्यांसाठी नाही बोलू शकत, पण मी माझ्यासाठी बोलू शकते. इथे आणखीनही डिव्होटीज असतील डेफिनेटली जे जास्त छान करत असतील, पण हो माताजी खूप नॅचरल आहे, कॉमन आहे. पण जसं भगवंत सांगतात याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. सो प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रवासामध्ये जप करावा लागतो ना माताजी. आता अडचण आहे, तुमच्याकडे वेळ कदाचित प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहिती खूप सध्या वेळ आहे. आहे. प्रामाणिक परिस्थिती बरोबर. कधी कधी काय होतं, असतो वेळ आपल्याला, म्हणजे मी तुमच्याबद्दल नाही सांगत आहे माताजी, कधी कधी माझ्याबद्दल सांगते. कधी कधी मला प्रवासाला जायचंय तर मी भरपूर सारी घरची कामं आधी उरकणे त्याला जास्त हे देते. म्हणजे नंतर प्रवासात वेळ मिळणारच आहे ना, तेव्हा काही दुसरं नाहीये करायला, तेव्हा मी जप करेन. असं एक कदाचित असं काही लोकांचं जसं तुमचं रेग्युलर हे असेल, अं, तुमचा जॉबच्या यांनी घरचं करायचंय आणि जायचंय, मग ते तुमचं रुटीनच आहे. तुम्हाला दुसरा वेळच नाहीये जर जॉब करायला, तर करणार काय ना, नाईलाज पण आहे. पण त्याच्यामध्ये ना माताजी, अं, मला काय मदत करतं, हम्म, तर इयर प्लग्स माहितीये तुम्हाला? हम्म, कानामध्ये घालायचे ते इयर हो. प्लग्स असतात. हं? त्यांनी ते जर कानामध्ये तुम्ही घातले तर तुमचा आवाज तुम्हाला खूप चांगला, म्हणजे तुम्ही खूप हळू उच्चारण जरी केलं तरी तुम्हाला स्वतःला ते स्पष्ट ऐकायला येतं. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जेव्हा ओके. तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्ही खूप मोठ्याने हरे कृष्णा असा जप दरवेळेला नाही करू शकत. हम्म, बाकीच्या लोकांना ते कदाचित आवडणार नाही, कदाचित कधी कधी आपल्यालाच लाज वाटू शकते की अरे एवढ्या मोठ्याने मी कसं काय जप. म्हणून जर इयर प्लग्स कानामध्ये घातले ना, तर एक तर बाहेरच्या जगाशी हम्म, तुमचा कॉन्टॅक्ट तुटल्यासारखा होतो, बाकीचे आवाज आणि लोक काय बोलतायत वगैरे, आणि आपण आपला आवाज व्यवस्थित ऐकू शकतो. मी स्वतः ही प्रॅक्टिस करते इयर प्लग्स घालून प्रवासामध्ये पण, आणि खूप त्याचा फायदा होतो. इयर प्लग्स जर नसतील तर एखाद्या बोटाने जरी तुम्ही कान बंद केला तरी स्वतःचा आवाज स्वतःला हळू बोललेलं पण खूप स्पष्टपणे ऐकायला येतं. आणि बेसिकली भौतिक ह्याच्याशी संबंध तुटतो, बाकीच्या आजूबाजूला ज्या ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्याच्याशी. आणि मनाला सतत 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 बजावून 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 चॅन्टिंग करण्याच्या आधी चॅन्टिंग बद्दल काही चांगलं वाचणे, ऐकणे, त्यांनी फायदा होतो. म्हणजे जर एका ठिकाणी ओके. बसून घरी करू शकत नसू, अं, तरी इव्हन घरी करताना सुद्धा इयर प्लग्स तुम्ही वापरू शकता. चांगलं ओके चांगलंही माताजी. होतं बेसिकली. फोकस करायला मदत होते, मला स्वतःला होते, म्हणून कदाचित तुम्हाला पण होऊ शकते, ट्राय करू शकता तुम्ही. नक्की प्रयत्न करेन माताजी. थँक्यू. हरी बोल. थँक्यू माताजी. हरी बोल. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही क्वेश्चन असतील तर प्लीज विचारा, नाहीतर आम्हा प्रदर्शन कंटिन्यू करू. हरे कृष्ण. मला थँक्यू. खूप म्हणजे प्रॅक्टिकली आजचं लेक्चर झालं आणि खूप सुंदर माहिती आज मिळाली. म्हणजे कशा पद्धतीने उदासीनता आपला जे जाड्य आहे आपलं, आणखीन आपलं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही उपाय पण खूप छान सांगितला. आणि जे- माताजी, भक्तिविनोद ठाकूर यांनी सांगितलं, मी फक्त शेअर केलं. हा, तुम्ही आणि ते जे उपाय आहेत ते पण खूप छान आहेत. आणि दरवेळी हम्म. आपण आजचा जो क्लास आहे ना, मी तो खूप लिहून घेतलाय. आणि असं वाटतं की दरवेळी चॅन्टिंग करताना हे आधी वाचून मग चॅन्टिंगला बसलं ना तर हो. खूप फायद्याचं होण्यासारखं आहे. आणि Yes. माताजी, असा प्रश्न आहे मला की म्हणजे हे किती दिवस आपलं हे असं चालणार आहे? कारण आपलं आयुष्य कधी पण माहित नाही की आपण कधी जाणार आहोत. आणि खूप सिरियस व्हायचंय पण तेवढं होता येत नाही अजून सुद्धा.
मग किती दिवस आपण हे असं करायचं आणि मन भटकत राहायचं आणि आपण आपल्या एम पर्यंत कधी पोहोचायचो? आता जे आपण भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या भजनामध्ये म्हणतात ना, कवे हवे बोलो से दिन नामार, अपराध घुची शुद्ध नामे रुची, कृपा बले हवे हृदय संचार. सेम तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना, तोच भक्तिविनोद ठाकूर भगवंतांना विचारतात, की असा दिवस कधी येणार जेव्हा माझे सगळे अपराध जाणार, जेव्हा मला हरिनामामध्ये रुची येणार आणि माझं हृदय भाव भाव विभोर होणार. असा दिवस कधी येणार? आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्या हातात एकच गोष्ट आहे की प्रयत्न करणे. कृपा कधी होणार भगवंतांना माहिती. जेवढी आपली सिन्सिअरिटी आहे त्याच्या प्रपोर्शन मध्ये होणार असा विचार केला तरी पण खूप डिप्रेसिंग वाटतं, की अरे बापरे, माझी तर सिन्सिअरिटीच नाही, तर कधी होणार ही कृपा. पण जसं श्रील प्रभुपादांनी सांगितलं ना, सिन्सिअर, सिरियस अँड विदाउट अल्टेरियर मोटिव्ह. तुम्ही जेव्हा खूप प्रामाणिक आहात, खूप गंभीर आहात आणि तुमच्या कुठलेही अल्टेरियर मोटिव्ह नाहीयेत, अशा प्रकारे जेव्हा आपण भक्ती करत राहू, तेव्हा एक दिवस आपल्याला कळणारही नाही कधी भगवंत नक्कीच कृपा करतील. आणि होप आहे ना आपल्याला, की एवढे सगळे भक्तांचं असोसिएशन आहे, रेग्युलर ऐकतोय आपण, स्टेप बाय स्टेप थोडी 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 इम्प्रुव्हमेंट करतो, पडतो उठतो. अं, असं होऊ शकतं ना कधी कधी. लहान मूल जेव्हा चालायला शिकत असतं तेव्हा अं, असे महिने जातात कधी कधी, जेव्हा ते फक्त उठतं पडतंय उठतंय पडतंय उठतंय पडत असतं. बापरे, चालायला कधी लागेल असं वाटतं, पण एक दिवशी ते चालायला लागतं. प्रयत्न करून 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 उठतं पडतं, मग धरून उभं राहतं, मग धरून धरून एक 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 पाऊल टाकतं, परत पडतं, परत उठतं. तर तसं आपण करत राहू आपल्या एफर्ट्स मध्ये. थोडा कधी सक्सेस होईल, कधी फेल्युअर होईल, पण प्रयत्न करत राहू आणि होईल एक दिवशी माझं ते. हम होंगे कामयाबी कधी. भगवंतांच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने, प्रभुपादांनी एवढी छान प्रोसेस दिली आहे. हो, सिन्सिअरिटी, प्रामाणिकता आणि विदाउट अल्टेरियर मोटिव्ह बेसिकली. कुठलाही अ, हेतू नसला पाहिजे, अ, स्वार्थी हेतू नसला पाहिजे आपल्या मनामध्ये. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू माताजी. थँक्यू. तुम्ही सगळे तसे आहात आणि तुम्ही स्पेशली, तुम्हाला माहिती आहे. पण थँक्यू. असं रिमाइंडर घेतला की चर्चा केली की थोडं जास्त बरं वाटतं. हरी बोल. माताजींनी हात वरती करा. साध्या माताजी. हरे कृष्ण. हरी बोल. आवाज येतोय? हो, येतोय माताजी. माताजी, जप करताना अपराध होतेच, पण असं आपण काम करताना मंत्र असं म्हणलं तरी चालेल? म्हणजे हो जपा करताना होत, पण मंत्र असं काम करताना म्हणत राहिलं तर? हो, का नाही म्हणायचं? का नाही म्हणायचं? डेफिनेटली म्हणू शकतो. मंत्र नाही म्हणणार जर आपण, अ, तर दुसरे काही विचार करत राहणार, नाहीतर मग एखादं गाणं म्हणत राहणार, नाही का? आपण जेव्हा भक्त नव्हतो तेव्हा आपण गाणं तर गुणगुणायचो ना, कुठली कुठली हा. गाणं गुणगुणत गुणगुणत कामं करायचो. अ, पण मग हरे कृष्ण महामंत्र का नाही? हरे कृष्ण महामंत्राचं एक खूप एक चांगलं हे आहे. जसं माझी दीदी आहे आनंद गोपी मातेची, ती नेहमी म्हणते की कुठल्याही ट्यून मध्ये तुम्हाला ते म्हणता येतं. सो काम करताना असो, प्रवासात असो, तुम्ही नेहमी जर तुम्हाला डिस्ट्रॅक्टेड वाटत असेल, मनामध्ये काही आणखीन आणखीन गोष्टी येत असतील, तर डेफिनेटली, तर नाही अदरवाईज ऑल्सो, तुम्ही दुसरे काही विचार येत नसतील तरी सुद्धा तुम्ही डेफिनेटली सतत, ऍक्च्युअली असं आहे, सतत जप करणे हे आपलं ध्येय आहे. तिथेपर्यंत जाण्यासाठी आपण रोज 16 माळा किंवा आपले डेफिनेट नंबर्स करतोय, नाही का? भगवंतांनी तर सांगितलंय सततम कीर्तयंतो माम, सतत माझ्या नावाचं कीर्तन केलं पाहिजे. पण आता आपण सध्या त्या स्टेज वरती नाहीये. तर तुम्ही म्हणताय तसं छान आहे, काम करताना आपण डेफिनेटली म्हणू शकतो. कुठलंही काहीही करताना नक्की करू शकतो ना त्याची. हरी बोल. Very well.
हरे कृष्ण. हरी माताजी, बोल ना. हा, विचारायची का कोणाला का थांबूयात आता? कोणाला विचारायचं नसेल तर थांबू शकतो. मला वाटतं नाही आहेत आता कोणाला विचारायला. हम्म. कोणाला काही शेअर करायचं असेल अनुभव तरी पण शेअर करू शकता सगळ्यांच्या फायद्यासाठी. नसेल तर बंद करू शकतो, म्हणजे आपण थांबू शकतो इकडे. चालेल माताजी. अं, हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. एवढं सुंदर तुम्ही नाम अपराध बद्दल रिव्हिजन दिलं आणि भक्तिविनोद ठाकूरांनी जे सोल्युशन वगैरे सांगितले, औदासिन्य, जाड्य, विक्षेप याबद्दल तुम्ही सोल्युशन दिले, एवढं छान एक्सप्लेन केलं त्याबद्दल वैष्णवी कमिटी तर्फे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा असाच संघ आम्हाला लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना. ऍक्च्युली आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखे श्रेष्ठ वैष्णवांचा गुणगान ऐकायला मिळतं, तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि तुमची एक आदर्श फॅमिली. मी आणि आमची प्रभूजी, माझे प्रभूजी, आम्ही डिस्कस करत होतो तुमचा फोटो जो पाहिला महाराजांबरोबरचा, दीदी बरोबरचा, भैया बरोबरचा, सगळे मुलं, एवढं छान वाटलं की सर्व आपली सुद्धा अशीच फॅमिली असावी की सर्वजण वैष्णव बनावे. सो ही भगवंताचरणी प्रार्थना की सर्वांना भक्ती मिळावी. खूप खूप धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. कृपा आहे भगवंतांची, गुरूंची, तुमच्यासारख्या सगळ्या वैष्णवांची कृपा आहे. आमच्यासाठी प्रार्थना करा, आशीर्वाद द्या आम्हाला की आम्ही थोडे थोडे भक्तीमध्ये प्रयत्न करत राहू, वैष्णव सेवा करत राहू. हरी थँक्यू बोल माताजी. माताजी. थँक्यू. मी थँक्यू. आभारी आहे तुमच्या सगळ्यांची आणि वैष्णवी कमिटीची, बारामतीच्या, की मला संधी दिली तुमची सेवा करण्याची.